खंड 2 भाग 4 3 शाक्यांद्वारा स्वागत। जेव्हा तथागत शाक्यांच्या राज्यात परतले तेव्हा शाक्यात 2 तट पडले होते। एक वर्ग तथागतांना अनुकूल होता तर दुसरा वर्ग त्यांना प्रतिकूल होता। शाक्य आणि कोलीय यांच्यातील युद्धांचा विषय शाक्य संघात संघर्षाचा विषय ठरला होता याची त्याला आठवण झाली। या संघर्षात त्याची भूमिका महत्त्वपूर्ण होती। जे त्याचे विरोधक होते त्यांनी तथागताची महानता स्वीकारण्यास नकार दिला। एवढेच नव्हे तर त्यांनी त्याला अभिवादन करण्याचेही नाकारले। जे त्याला अनुकूल होते त्यांनी प्रत्येक कुटुंबाचा एक पुत्र संघात दीक्षित होण्यासाठी द्यावा असा निर्णय घेतला। त्यांनी दीक्षित होऊन तथागतासमवेत राजगुरूही जावे असाही त्यांनी निर्णय घेतला। ज्या कुटुंबाने आपला एक पुत्र संघाला द्यावा असे ठरविले त्यात अमितोदनाचे कुटुंबही होते। अमितोदनाला 2 पुत्र होते। एक अनुरुद्ध, तो सुकुमार होता, त्याचे लालन पालन नाजूक वातावरणात झाले होते। दुसरा पुत्र महानाम अनुरुद्धाकडे गेला आणि म्हणाला, एकतर तू या संसाराचा त्याग कर किंवा मी तरी या संसाराचा त्याग करतो। अनुरुद्ध उत्तरला, मी प्रकृतीने सुकुमार आहे, माझ्याकरता गृहत्याग करून परिवाजकाचे जीवन कठीण आहे, तू गृहत्याग करावा। माझ्या प्रिय अनुरुद्धा, मी तुला काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐकावे। मी तुला गृहस्थाचे जीवनचर्या काय असते ते सांगतो। प्रथम तुला तुझी जमीन नांगरावी लागेल। नांगरणी झाली की ती जमीन पेरावी लागेल। पेरणी झाली की पिकाला पाणी द्यावे लागेल। पिकाला पाणी देणे झाले की त्या पाण्याचा निचरा करावा लागेल। हे झाले की मग तुला पिकातील तण काढावे लागेल। ते झाले की मग पिकाची कापणी करावी लागेल। ते झाल्यावर पिकाचे भारे बांधावे लागतील। ते झाले की हे भारे वाहून न्यावे लागतील। ते झाल्यावर त्याची मळणी करावी लागेल। ते झाल्यावर त्यातून तूस आणि कोंडा वेगळा करावा लागेल। ते झाल्यावर त्या धान्याचे भंडारण करावे लागेल। एवढे झाल्यावर पुन्हा पुढच्या वर्षी हेच करावे लागेल। आयुष्यभर हे रहाट गाडगे असेच चालत राहणार। हे काम कधीच संपत नाही। कोणालाही या श्रमाचा अंत दिसत नाही। प्रत्येक जण असा विचार करतो की अरे रे, माझ्या या श्रमांचा अंत केव्हा होणार? आमच्या श्रमाचा अंत झालेला आम्हाला केव्हा दिसेल? आम्हाला कोणतेही काम न करता ऐश आरामात इंद्रिय सुख केव्हा भोगता येईल? आम्हाला आमचे भोगविलास कसे सुरक्षित ठेवता येईल? होय प्रिय अनुरुद्धा, काम कधीही संपत नाही। आमच्या श्रमाचा अंतच नाही। मग तूच हे गृहकार्य करावे। मी गृहत्याग करतो, मी परिवाजक होतो। अनुरुद्ध उत्तरला आणि अनुरुद्ध तो शाक्य आपल्या मातेकडे गेला आणि मातेला वदला, माते, मी गृहत्याग करू इच्छितो, मी परिवाजक होऊ इच्छितो, मला अनुमती द्यावी। त्याचे हे वचन ऐकून त्याची माता अनुरुद्धला त्या शाक्याला वदली, प्रिय अनुरुद्धा, तुम्ही दोघेही माझे प्रिय पुत्र आहात। दोघेही मला लाडके आहात। तुम्हा दोघात मला कोणताही दोष दिसत नाही, अवगुण दिसत नाही। मृत्यूपर्यंत माझ्या इच्छेविरुद्ध तुमचा आणि माझा वियोग होईल, परंतु मी जिवंत असेपर्यंत तुला गृहत्याग करण्याची किंवा परिवाजक होण्याची अनुमती देणार नाही। ही अनुमती मी कशी देऊ शकेन? दुसऱ्यांदा अनुरुद्धाने तीच प्रार्थना केली, त्याला तेच उत्तर मिळाले। तिसऱ्यांदा अनुरुद्धाने तीच प्रार्थना केली, तेव्हाही तेच उत्तर मिळाले। त्यावेळी शाक्यावर भद्दिय नावाचा राजा शासन करीत होता। तो अनुरुद्धचा मित्र होता। अनुरुद्धच्या मातेने विचार केला, राजा अनुरुद्धाचा मित्र आहे, त्याच्या मनात संसार त्यागाचा आणि गृहत्यागाचा विचार येणे कदापि शक्य नाही। ती आपल्या पुत्राला म्हणाली, प्रिय पुत्र अनुरुद्धा,
शाक्य राजा भद्य जर संसार त्याग करणार असेल तर तूही त्याच्या समेत संसार त्याग करावा. त्यानंतर अनिरुद्ध राजा भद्येकडे गेला आणि त्याला वदला, हे प्रिय मित्रा, माझ्या संसार त्यागाचा मार्गात तू बाधक झाला आहेस. भद्य उत्तरला, हे प्रिय मित्रा, ती बाधा दूर व्हावी. मी तुला अनुकूल आहे. तू तुझ्याच इच्छेनुसार या संसाराचा त्याग करावा. अनिरुद्ध, हे प्रिय मित्रा, तर माझ्या समेत ये. आपण दोघी या संसाराचा त्याग करूया. हे प्रिय मित्रा, मी गृहस्थ जीवनाचा त्याग करण्यास असमर्थ आहे. तू मला दुसरे काही कराव्यास सांगावे ते मी तुझ्यासाठी आनंदाने करीन, पण संसार त्यागाची कृती तुला एकट्यानेच करावी लागेल. भद्य उत्तरला, माझी माता बोलली की तुझा मित्र भद्य गृहत्याग करणार असेल तरच तुला गृहत्यागाची अनुमती आहे, आणि तू नुकताच बोलला आहेस की जर गृहत्यागात माझ्यामुळे बाधा येत असेल तर मी ती बाधा दूर करीन. म्हणूनच तुझ्या इच्छेनुसार तुझ्या समेत मला गृहत्याग करता येईल. म्हणून प्रिय मित्रा, माझ्या समेत यावे. आपण दोघेही गृहत्याग करूया. त्यानंतर शाक्य राजा भद्य अनिरुद्धला वदला, हे प्रिय मित्रा, 7 वर्षापर्यंत वाट पहा. 7 वर्षानंतर आपण दोघेही या संसाराचा त्याग करूया. अनिरुद्ध उत्तरला, 7 वर्षाचा कालावधी हा प्रदीर्घ कालावधी आहे. मी 7 वर्षापर्यंत वाट पाहू शकत नाही. भद्याने तो कालावधी 6 वर्षापर्यंत, नंतर क्रमाक्रमाने 1 वर्षापर्यंत, नंतर 7 महिन्यापर्यंत, नंतर क्रमाक्रमाने 1 महिन्यापर्यंत, नंतर 15 दिवसापर्यंत केला. अनिरुद्धाचे एकच उत्तर होते, हा कालावधी प्रदीर्घ आहे. मी वाट पाहू शकत नाही. नंतर राजा वदला, हे प्रिय मित्रा, फक्त 7 दिवस मला वाट पाहावी. मी या 7 दिवसात हे राज्य माझे पुत्र आणि बंधू यांच्या स्वाधीन करण्याची व्यवस्था करतो. अनिरुद्ध उत्तरला, 7 दिवस म्हणजे काही प्रदीर्घ कालावधी नाही. मी 7 दिवस वाट पाहू शकतो. त्यानुसार राजा भद्य, अनिरुद्ध, आनंद भृगू, किंबल आणि देवदत्त हे सर्व मित्र जसे ते पूर्वी आपल्या चतुरंग दलासहित मृगगयेला जात असत तसेच आता आपल्या लवाजाम्यासहित उपाली नाविताला सोबत घेऊन निघाले. काही अंतर गेल्यानंतर त्यांनी आपला लवाजमा परत पाठविला. त्यांनी सीमेवरील दुसऱ्या जनपदात प्रवेश केला. त्याने आपले सुंदर वस्त्रालंकार काढून त्याचे एक गाठोडे बांधले आणि ते उपाली नाव्याला म्हणाले, हे उपाली, तू आता कपिल वस्तूला परतावे. हे अलंकार आणि वस्त्र तुझ्या उर्वरित आयुष्यासाठी पुरेसे आहेत. आम्ही तथागताजवळ जात आहोत. आणि ते पुढे निघाले. ते पुढे निघाले. उपाली त्यांच्यापासून विलग झाला. कपिल वस्तूला परत जाण्यासाठी उपाली माघारी वळला. 4. तथागताला गृहस्थाश्रमी परत आणण्याचा शेवटचा प्रयास. पुत्र दूर जाणार, पुत्र पुन्हा नजरेस पडणार नाही या विचाराने शुद्धोधन खूप अस्वस्थ झाला. त्याला अतीव दुःख झाले. शुद्धोधनाने आपला मंत्री आणि कुटुंबाचा पुरोहित यांच्याशी विचारविनिमय केला. त्याने त्यांना अनुरोध केला की त्यांनी त्याच्या पुत्राकडे जावे आणि त्याने तेथेच कायमचे वास्तव्य करावे. गृहस्थाश्रमी परत यावे, आपल्या कुटुंबात परत यावे यासाठी त्याचे मन वळवावे. पुरोहित आणि मंत्री राजाच्या इच्छेप्रमाणे तथागताकडे जावयास निघाले. तथागत त्यांना मार्गातच भेटले. त्यांनी तथागताला यथोचित अभिवादन केले. तथागताची अनुमती घेऊन त्याच्या निकट आसनस्थ झाले. तथागत वृक्षछायेत आसनस्थ होते. पुरोहिताने निवेदन केले, हे राजपुत्रा, तू राजाच्या या क्षणी मनोदेशाचा विचार कर. त्याच्या नेत्रातून अश्रूंचा पूर वाहतो आहे. त्यांच्या हृदयात तुझ्या वियोगाचा बाण खोलवर रुतला आहे. त्याने तुला स्वगृही परत येण्याची प्रार्थना केली आहे. तू स्वगृही परत आलास
तरच राजाला शांत चित्ताने मृत्यूला समोर जाता येईल. धम्माचा तुझा संकल्प दृढ आहे याची मला जाणीव आहे. तू आपल्या निश्चयावर अढळ आहेस याचाही मला विश्वास आहे. तुझा हेतू अपरिवर्तनीय आहे यात शंकाच नाही. तरीही तुझ्या गृहत्यागाच्या निर्णयाने मी दुःखी आहे. परत ये. हे धम्मप्रिय कर्तव्य करिताच तू आपल्या या हेतूचा त्याग कर आणि परत ये. काही काळ या पृथ्वीचे राज्य भोगावे. शास्त्रानुसार आयुष्याच्या नियोजित वेळी तू वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार करावा. आपल्या दुःखी कष्टी प्रियजनांप्रती तू अनास्था दाखवू नयेस. सर्व प्राणीमात्राप्रती करुणा हाच खरा धर्म आहे. धर्मसाधना वनातच जाऊन करता येते असे नाही. तपस्व्यांना नगरात राहूनही मोक्ष प्राप्त होऊ शकतो. विचार आणि प्रयत्न हीच खरी साधने होत. वनवास आणि काशाय वस्त्र ही तर बाह्य लक्षणे मात्र आहेत. शाक्यांचा राजा दुःख सागरात बुडाला आहे. त्याच्या चित्तात दुःखाच्या तीव्र लाटा उठत आहेत. याला निमित्त तू आहेस. राजाची अवस्थाही असहाय्य असुरक्षित अशा सागरात बुडणाऱ्या वृक्षभासम झाली आहे. म्हणून आता तूच परत यावे आणि त्याला दुःख सागरातून मुक्ती द्यावी. राणीचाही तू विचार कर. तिने तुझे संगोपन केले. तिने तुला वाढविले. ती अजून अगस्त्य लोकी गेली नाही. काय तुला तिची मुळी चिंता नाही? वासरू हरवलेल्या गायीसारखी तिची अवस्था झाली आहे. ती निरंतर तुझ्यासाठी दुःख करते आहे. भारेला दर्शन देऊन दुःखमुक्त करण्याचा निश्चितच तुझा मानस असेल. तिचा पती जिवंत असूनही ती विधवेसारखी निरंतर विलाप करते आहे. हंसिनी हंसाच्या वियोगाने, आपल्या जोडीदाराच्या वियोगाने जशा दुःखाने व्याकुळ होतात तशीच तुझ्या भारेची अवस्था आहे. तथागताने पुरोहिताचे कथन श्रवण केले. क्षणभर त्यावर मनन केले. गुणवंतांच्या गुणांचे स्मरण केले आणि कोमल स्वरात उत्तरला. 5. बुद्धाचा प्रतिसाद. मला राजाच्या पितृ हृदयाची जाणीव आहे. विशेष करून राजाने माझ्या प्रती व्यक्त केलेल्या वात्सल्याची मला जाणीव आहे. मला वात्सल्याची प्रेमाची जाणीव आहे हे खरे. पण मला या जगात विद्यमान दुःखाचे कष्टाचेही ज्ञान आहे, भान आहे. म्हणूनच मला माझ्या आप्तस्वकीयांचा त्याग करणे भाग पडले आहे. आपल्या स्वजनांना पाहणे, त्यांच्यासह वास्तव्य करणे कोण इच्छिणार नाही. पण या संसारी प्रियजनांना वियोग अनिवार्य नसता तर हे मलाही आवडले असते. एकदा वियोग झाल्यानंतर या वियोगाची पुनरावृत्ती होणार याची निश्चिती असल्याने मी माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या पित्याचा त्याग केला आहे. माझ्यामुळे माझा पिता दुःख सागरात बुडाला हे तुमचे विधान मात्र मला मान्य नाही. त्याच्या दुःखाचे कारण या स्वप्नवत संयोगात तो भविष्यात होणाऱ्या वियोगाचा विचार करतो हे आहे. याकरता आपल्या विचारांना स्थिर होऊ द्यावे. वियोगाची विविध रूपे पाहून तुम्हाला याची जाणीव व्हावी की पुत्र किंवा स्वजन हे काही दुःखाचे निमित्त नाही. दुःखाचे कारण अविद्या आहे, अज्ञान आहे. काळाच्या ओघात सर्व प्राणी मात्राकरिता वियोग अनिवार्य आहे. जसे वाटकरू वाटेत एक दुसऱ्याला भेटतात, एक दुसऱ्याला सोबत करतात आणि विलग होतात, पण या वियोगात काही दुःख नाही. तसेच सुज्ञ माणूस जेव्हा त्याला आपल्या आप्तजनांचा वियोग होतो तेव्हा तो कशासाठी दुःखी होणार? आपल्या आप्तस्वकीयांना दुसऱ्या जगात सोडून माणूस या जागी जन्म घेतो. त्यानंतर पूर्ण आप्तस्वकीयांना सोडून तो पुन्हा दुसऱ्या जागी जातो. तेथे गेल्यावरही तो आणखी दुसरीकडे जातो. मनुष्य मात्राची नियतीच ही आहे. म्हणून जो मुक्त आहे तो कशासाठी दुःखी होईल? मातेच्या गर्भातून मुक्त झाल्यापासूनच मृत्यू मनुष्य मात्राचा पाठलाग करतो. वियोगही निश्चित आहे
तेव्हा पुत्रप्रेमापोटी तुम्ही माझ्या वनगमनाला असमय का म्हणावे आणि त्याकरता दुःखी का व्हावे? भौतिक वस्तूंच्या प्राप्तीसाठी समय असमय ही धारणा कदाचित लागूही पडेल. प्रत्येक भौतिक वस्तूशी काळ निगडीत आहे. काळ मनुष्यास विविध परिवर्तनातून जाण्यास भाग पाडतो. जेव्हा जीवन अस्थिर आहे तेव्हा ज्याची वाखाणणी करावी त्या धम्मासाठी, त्या दिव्य सुखासाठी कोणताही समय हा योग्य समयच आहे. राधाने आपले राज्य समर्पित करण्याची मनीषा व्यक्त केली आहे. हा श्रेष्ठ विचार आहे. हा पित्याला साजेसाच विचार आहे. परंतु मला हे समर्पण स्वीकारणे अयोग्य आहे. रुग्ण माणूस लोभापायी जसे अवांछित भोजन स्वीकारतो तसे सुज्ञाला राज्याधिकार स्वीकारणे कसे उचित होईल? ते एक मायागृह आहे, जेथे चिंता आहे, तृष्णा आहे, जेथे क्लांती आहे. दुसऱ्यांच्या सार्वभौम अधिकारांचा त्यांच्याच सेवाद्वारा संकोच होतो. तो राज्याधिकार स्वीकारणे कसे उचित होईल? सुवर्णप्रसाद मला अग्निज्वालांनी वेढलेल्या लाक्षागृहासारखे आहेत. श्रेष्ठ व्यंजने मला विषासमन आहेत. पद्माच्छादित शय्या मला कंटकांनी आच्छादिलेल्या शय्या वाटतात. 6. मंत्र्याचा प्रतिसाद. जो गरिमामय आहे, ज्ञानयोगी आहे, जो तृष्णा विमुक्त आहे, अशा तथागताचे विवेकाधारित वचन श्रवण केल्यावर मंत्र्याने असा युक्तिवाद केला की तुझा संकल्प श्रेष्ठ आहे आणि योग्य आहे. तुझा संकल्प श्रेष्ठ आहे यात शंकाच नाही, पण तो समयोचित नाही, वर्तमान काळाच्या दृष्टीने अयोग्य आहे. तू आपल्या वृद्ध पित्याला दुःख सागरात सोडून जाणे हे तुझे कर्तव्य होऊ शकत नाही. हा कोणत्याही दृष्टिकोनातून तुझा धर्म होऊ शकत नाही. तुझी मती अति तरल नाही, सूक्ष्मतम नाही. धर्म, अर्थ आणि काम यांचे योग्य विवेचन करण्याची क्षमता तिच्यात नाही. म्हणून तू अदृश्य प्राप्याच्या म्हणजेच लाभाच्या प्राप्तीसाठी दृश्य प्राप्याचा अवमान करून ते त्यागण्याचा विचार करतो आहेस. काहींच्या मते पुनर्जन्म आहे, काहींचे असे ठाम मत आहे की पुनर्जन्म नाही. ही धारणा अशी संदिग्ध असताना अशा स्थितीत जे सुख उपभोग उपलब्ध आहेत ते भोगणेच श्रेयस्कर नव्हे काय? या जीवनानंतर आणखी जीवन असेल तर आमच्या वाट्याला येणारे ते जीवनही आम्ही आनंदाने स्वीकारू. जर या जीवनानंतर आणखी कोणतेही जीवन नसेल तर विनाशाय सर्वांची मुक्ती निश्चितच आहे. काही म्हणतात भावी जन्म आहे, पण ते मोक्षाची संकल्पना मान्य करीत नाही. अग्नी प्रकृतीनेच उष्ण आहे, जल प्रकृतीनेच तरल आहे. आपल्या सर्व कृती कर्मे प्रकृतीजन्यच आहेत. संसारच स्वभावतः संसर्गजन्य आहे. काहींच्या मते सर्व वस्तू त्यांच्या प्रकृतीजन्य तत्वापासून उत्पन्न होतात. दोन्ही प्रकारच्या वस्तू कुशल आणि अकुशल, व्यक्त आणि अव्यक्त त्यांच्या प्रकृतीजन्य तत्वापासूनच उत्पन्न होतात. जर जगात सर्व काही प्रकृतीजन्यच आहे तर मग प्राप्यासाठी आपले प्रयास व्यर्थ नाहीत काय? इप्सिसाची क्रिया निर्धारित आहे, तशीच बाह्य पदार्थाची अनुकूलता आणि प्रतिकूलताही पूर्व निर्धारित आहे. मग ज्याची वृद्धावस्था आणि कष्टांशी अविभाज्य संबंध आहे त्याला आम्ही आमच्या प्रयासांनी असे विभक्त करू शकतो. काय ते प्रकृत्योत्पन्न नाही, प्रकृतीजन्य नाही? अग्नी जलाने शांत होतो, अग्नी जलाचे बाष्पात रूपांतरही करतो. ही सर्व तत्वे एकत्रित येतात तेव्हाच देहाची, जीवाची निर्मिती होते, सृष्टी अस्तित्वात येते. गर्भाशयात भ्रूणाला हात, पाय, पोट, पाठ, शरीर, शिर आदी अवयव असतात. या अवयवयुक्त देहासोबत
आत्माही असतो. सुज्ञांचे म्हणणे आहे की उत्पत्ती प्राकृतिक आहे, ही उत्पत्ती प्रक्रिया प्राकृतिक आहे. काट्याला टोचण्याची क्षमता कोण देतो? श्वापदांचा आणि पक्ष्यांचा स्वभाव ही कोणाची देण आहे? कोणतेही कर्म असे नाही ज्याचे निमित्त चेतना आहे. तर मग चेतनेचे अस्तित्व असणे कसे शक्य आहे? काही असे म्हणतात ईश्वर उत्पत्तीचे निमित्त आहे. जर असे आहे तर चेतन आत्म्याच्या प्रसारात प्रयासरत होण्याला काय अर्थ आहे? जो सृष्टीला गती प्रदान करतो तोच सृष्टीची गतीही अवरुद्ध करणार. काही असे म्हणतात की प्राणी मात्रांचा जन्म आणि विनाश म्हणजे मृत्यू यांचे निमित्त आत्मा आहे. त्यांचे असेही म्हणणे आहे की जन्म प्राकृतिक आहे, अनायास आहे, विनासायास आहे, पण मोक्ष किंवा मुक्ती ही सायास आहे, प्रयत्नांचा परिणाम आहे. मनुष्य संतान उत्पत्ती करून पितरांच्या ऋणातून मुक्त होतो. शास्त्रांच्या पठनाने तो ऋषी ऋणातून मुक्त होतो. यज्ञ आहुतीने तो देव ऋणातून मुक्त होतो. त्याचा जन्म हे 3 ऋण घेऊनच झाला आहे. जो या 3 ऋणातून मुक्त झाला तोच यथार्थाने मुक्त झाला. म्हणून सुज्ञ उपदेश करतात की जे या क्रमाने मोक्ष प्राप्तीचे प्रयास करतात त्यांनाच मोक्ष प्राप्त होतो, पण जे या क्रमाने प्रयास करीत नाहीत त्यांचे प्रयास व्यर्थ होत. म्हणून हे सौम्या, जर तुला मोक्षांची आकांक्षा असेल तर या प्राकृतिक नियमांचे योग्य प्रकारे पालन कर. या मार्गाने जाऊनच तुला मोक्ष प्राप्त होईल आणि राजालाही दुःखातून मुक्ती मिळेल. जगातील दुःखांचे कष्टांचे निवारण करण्यासाठी तू तपश्चर्याचा मार्ग स्वीकारला आहेस, पण त्याची परिणती गृहस्थाश्रमी पुनर्प्रवर्षित होणार याविषयी तू कोणताही विचार करू नये. मनी कोणतीही आशंका बाळगू नये. हे माझ्या पुत्रा, या विचाराने तू दुःखी कष्टी होऊ नये. पूर्वाश्रमी सुद्धा लोक वानप्रस्थमाश्रमातून गृहस्थ आश्रमात परत आले आहेत. अंबरीश परत आला, द्रुमकेश परत आला, राम परत आला, अनेक परत आले. 7. बुद्धाचा निर्धार. तो मंत्री राजाच्या नेत्रासमन होता. तो मंत्री दृढ संकल्प होता. त्या मंत्र्याचे स्नेहसिक्त आणि समर्पित वचन बुद्धाने श्रवण केले. त्याला कोणतेही कष्ट न देता, कोणत्याही प्रकारे त्वरा न करता, काही न वगळता यथोचित्त धीर गंभीरपणे त्या मंत्र्यांच्या कथनाला राजपुत्राने प्रतिसाद दिला. काही तत्वे अस्तित्वात आहेत अथवा नाहीत यांच्या शंका समाधानासाठी मला दुसऱ्यांच्या शब्द प्रामाण्याची आवश्यकता नाही. तपश्चर्या आणि साधना यांच्याद्वारे मी सत्य शोधले आहे. त्यांच्याशी संबंधित जे सत्य आहे ते मला सहज साध्य आहे. अज्ञानाश्रित शास्त्र किंवा सिद्धांत मला मान्य नाहीत. मी अशा सिद्धांतांना स्वीकारणार नाही जे शेकडो अवांछिक गृहीतावर आधारित आहेत. अशा सिद्धांतांना मी स्वीकारणार नाही. सुज्ञ माणूस दुसऱ्यावर आश्रित होऊन कोणत्याही तत्वाचा स्वीकार करणार नाहीत. मनुष्य मात्र अशा चक्षुहीनासारखे आहेत की ज्यांना चक्षुहीनच मार्गदर्शन करीत आहे, परंतु माझे मात्र तसे नाही. मला सम्यक दृष्टी लाभली आहे. जरी सत्य आणि असत्याचा विवेक करता आला नाही, कुशल आणि अकुशल जरी संदिग्ध असतील, तरीही माणसाने आपले चित्त कुशलावरच केंद्रित करावे. ज्याचे चित्त सदाचारी असेल तर त्याचे व्यर्थ परिश्रमही कल्याणकारीच असतात. पवित्र परंपरांची अनिश्चितता पाहून असे समजावे की जे विश्वसनीय आहेत त्यांचे वचनच योग्य आहे. विश्वसनीयता याचा अर्थ दोषरहित असणे असा आहे. जो सर्वथा दोषरहित आहे तो असत्य कथन करणारच नाही. आणि माझ्या गृहस्थाश्रमी पुनर्प्रवेशासंबंधी आपण जे काही बोलला
त्या संदर्भात आपण ज्यांची उदाहरणे दिली त्या व्यक्ती काही अनुकरणीय व्यक्ती नव्हेत. धर्माचे पालन करण्याऐवजी, कर्तव्याचे पालन करण्याऐवजी ज्यांनी आपले व्रत भंग केले त्यांची उदाहरणे कशी आदर्श ठरतील? रवी जरी पृथ्वीतलावर आला तरी, हिमालयाने आपले स्थान सोडले तरी मी इंद्रिय विषय उन्मुख होऊन गृहस्थ म्हणून स्वगृही परत येणार नाही. मी अग्निज्वाला भक्षण करीन, पण मानव मात्राच्या कल्याणाचे ध्येय प्राप्त केल्याखेरीज स्वगृही परतणे कदापिही शक्य नाही. एवढे बोलून दृढ निश्चयी तथागत उभे झाले. त्या एकूण घटनाक्रमाप्रती उपेक्षा प्रदर्शित करून ते प्रस्थान करते झाले. त्यांचे दृढ संकल्पयुक्त वचन श्रवण करून मंत्री आणि पुरोहित मनी निराश झाले. ते तथागतासमवेत काही पावले चालले. अश्रुपूर्ण नयनांनी त्यांनी तथागतांचा निरोप घेतला. त्यानंतर अत्यंत दुःखी अंतकरणाने ते कपिलवस्तूला परत गेले. राजपुत्राप्रती प्रेम होते म्हणून, राजाप्रती निष्ठा होती म्हणून ते कपिलवस्तूला परत आले. परत येताना ते निरंतर माघारी वळून पाहत होते. ते तथागताकडे निरंतर पाहूही शकत नव्हते किंवा त्याला नजरे आडही करू शकत नव्हते. सूर्यासम स्वयंप्रकाशित असा तथागत त्यांच्याच काय कोणाच्याही नजरेत सामावणे शक्यच नव्हते. तथागताला स्वगृही परत आणण्याच्या प्रयत्नात अपयशी पदरी घेऊन मंत्री आणि पुरोहित परत आले. त्यांची पाऊले अस्थिरपणे पडत होती. ते एक दुसऱ्याला म्हणत होते, राजा आपल्या प्रिय पुत्राच्या प्रतीक्षेत आहे. आपण राजाकडे कसे जावे? आपण राजाला कसे भेटावे?